पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सविनय स्वागत करते. मराठी रंगभूमीला महाराष्ट्राच्या इतिहासात आणि संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपण बघतो की एखाद्या नाटकात काम करणारे अभिनेते अभिनेत्री हे प्रोफेशनल असतात, म्हणजे अभिनय हेच त्यांचं प्रोफेशन असतं. पण मराठी रंगभूमीची खऱ्या अर्थानं सुरुवात 19व्या शतकात झाली तेव्हा त्यामध्ये कलाकार म्हणून चक्क वाडपी, पाणकी अशा लोकांना घेण्यात आलं होतं. या सामान्य लोकांना घेऊन महाराष्ट्रात रंगभूमीची सुरुवात करणारे हे थोर व्यक्तिमत्व म्हणजे विष्णुदास भावे. 1818 साली महाराष्ट्राच्या सांगलीमध्ये विष्णुदास अमृत भावे यांचा जन्म झाला. त्यांना कथा, कविता लिहिण्याची आवड पहिल्यापासून होती. सांगली संस्थानाचे श्रीमंत चिंतामणराव उर्फ आप्पासाहेब पटवर्धन यांच्याकडे विष्णुदास भावे नोकरीला होते. आप्पासाहेबांना कलांची फार आवड होती. 1842 साली कर्नाटकातील भागवत नावाच्या नाटक मंडळींनी सांगलीत खेळ केला. तो बघून आप्पासाहेब खूपच प्रभावित झाले. त्यांच्या मनात आलं की या खेळात योग्य ते बदल करून मराठीत सादर केले तर ते लोकप्रिय ठरतील. त्यांनी या कामाची जबाबदारी विष्णुदास भावे यांच्यावर सोपवली. त्याप्रमाणे 1843 साली विष्णुदास भावे यांनी स्वतः लिहिलेल्या सीता स्वयंवर या नाटकाचा प्रयोग पार पडला आणि आप्पासाहेबांना वाटलं होतं अगदी तसंच झालं. मराठी नाटकाचा हा प्रयोग दरबारात उपस्थित सगळ्यांच्याच पसंतीस उतरला. विष्णुदास भावे यांनी स्वतः सगळी पदं लिहिली होती आणि कर्नाटकातील नाटकात योग्य ते बदल करून त्यांनी हे नाटक सादर केलं होतं. सुरुवातीला सूत्रधाराकडून मंगलाचरण, मग वनचर वेशधारी विदूषकाचा प्रयोग आणि सूत्रधाराबरोबरच विनोदी संभाषण, गणरायाचे स्तवन, सरस्वती स्तवन, देवदेवतांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मुख्य नाटकाला सुरुवात अशी आखणी विष्णुदासांनी आपल्या नाटकांसाठी केली होती. त्यांच्या नाटकात सूत्रधाराची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. सूत्रधार पद्यातून घडणाऱ्या नाट्यप्रसंगाचे पहिले वर्णन करत असे आणि मग पात्रे रंगभूमीवर येऊन आपले भाषण करत असत. पण यामध्ये सुद्धा सगळी भाषणं आधी लिहिलेली नसायची. काही वेळेला नट स्वयंस्फूर्तीनं आणि प्रसंगानुरूप सुद्धा भाषण करत असत. विष्णुदासांनी आपल्या नाटकात नृत्य आणि गायनाला सुद्धा बरंच महत्त्व दिलेलं होतं. त्यांच्या नाटकातील एकपात्री किंवा विविध प्रवेशांना कावेरी म्हणून नाव देण्यात आलेलं होतं. विष्णुदासांच्या नाटकात पखवाजाची साथ प्रमुख होती. नाटकातील प्रसंगाला अनुरूप बोल पखवाजवर वाजवण्यात येत असत. पखवाजातून निर्माण होणाऱ्या नादामुळे नाटकांना तागडथोम नाटक सुद्धा म्हटलं जात असे. तर नाटकातील राक्षस पात्रे अललडुर्र असा मोठ्यांदा आवाज करत असत. त्यामुळे अललडुर्र नाटक या नावानं सुद्धा त्यांच्या नाटकांना प्रसिद्धी मिळाली. आता मराठी भाषेतलं पहिलं नाटक असल्यामुळे त्यावेळी काही कसलेले नट उपलब्ध नव्हते आणि म्हणूनच विष्णुदासांनी मुख्य भूमिकांसाठी कोकणातील दशावतारात काम करणारी काही मंडळी बोलावून घेतली, ज्यांना गाण्याची सुद्धा समज होती. पण तरी नाटकातील सगळी पात्र पूर्ण होत नव्हती. तालमीला वेळ देऊ शकणारे आणि थोडासा रिकामा वेळ असणारे लोकच नाटकात काम करू शकणार होते. म्हणून मग विष्णुदासांनी दरबारातला आचारी, वाडपी, पाणके अशा इतर काम करणाऱ्या लोकांनाही नाटकात काम करायला घेतलं. विष्णुदासांनी नंतर रामायणातील बाकीच्या विषयांवर 10 आणि महाभारतातील काही गोष्टींवर सुद्धा नाटकं लिहिली. नाटकांची सुरुवात होण्यापूर्वी विष्णुदास भावे कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत असत. त्यांनी बनवलेल्या बाहुल्या लाकडी असून सुद्धा वजनाला अतिशय हलक्या होत्या. त्या अतिशय आखीव रेखीव प्रमाणबद्ध आणि चाकावर बसवलेल्या असल्यामुळे लोखंडी काठीच्या किंवा दोरीच्या सहाय्याने सुद्धा त्यांचे खेळ करता येत होते. विष्णुदासांनी कळसूत्री बाहुल्यांसाठी लिहिलेल्या सुद्धा काही संहिता नंतर मिळालेल्या आहेत. त्यांनी लिहिलेली बरीचशी नाटकं पद्यमय होती, ज्याचे प्राचीन मराठीमधील आख्यानकर रचनेशी जवळचे नाते होते. त्यांनी
निरनिराळ्या छंदात लिहिलेल्या या पद्य रचनांचा उल्लेख नाट्याखरे असाही केला जातो. विष्णुदासांच्या बहुतेक नाटकांचा मुख्य आधार ही पदच होती. त्यांच्यानंतर अनेक वर्ष पौराणिक नाटक लिहिणाऱ्या इतर लेखकांनी त्यांच्याच नाटकांचा संदर्भ घेतल्याचं निदर्शनास येतं. तर काही नाटककारांनी त्यांनी लिहिलेली पदं सुद्धा आपल्या नाटकात वापरलेली आहेत. 1843 ते 1851 सालापर्यंत विष्णुदासांना आणि त्यांच्या नाटकांना सांगली संस्थानात राजाश्रय होता. पण आप्पासाहेब पटवर्धनांच्या निधनानंतर त्यांच्या नाटकांना सांगली संस्थानाकडून मदत मिळेनाशी झाली. त्यावेळी विष्णुदासांनी गावोगावी नाटकाचे दौरे काढण्याचा निर्णय घेतला. नाट्य प्रयोगाची एक विशिष्ट संकल्पना ठरवून नाटक सादर करणारी त्यांची पहिलीच नाट्यसंस्था असल्यामुळे त्यांना सगळ्याच ठिकाणी उत्तम प्रतिसाद मिळाला. 1851 ते 1862 सालापर्यंत विष्णुदासांच्या सांगलीकर नाटक मंडळींनी 7 दौरे केले. या दौऱ्यांमध्ये नाटककार, दिग्दर्शक, कपडेवाला अशा जवळपास सगळ्याच जबाबदाऱ्या विष्णुदास भावे यांनी स्वतः पार पाडल्या. मुंबईच्या दौऱ्यावर असताना सांगलीकर मंडळींनी प्रेक्षकांसाठी तिकीट लावून प्रयोग सादर केले. विष्णुदासांनी आपल्या कारकिर्दीत 50 पेक्षा जास्त नाटकं लिहिली. ही त्या काळातील धर्मप्राबल्यामुळे पौराणिक होती. पण विष्णुदासांच्या सांगलीकर मंडळींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यानंतर महाराष्ट्रात अनेक नाटक मंडळांची स्थापना झाली. त्यामुळे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून त्यांना संबोधलं जातं. 1862 सालच्या सुमारास त्यांनी नाटकांमधून संन्यास घेतला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीतर्फे दरवर्षी रंगभूमी दिनाच्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी विष्णुदास भावे पुरस्कार दिला जातो. 1959 साली ज्येष्ठ रंगकर्मी बालगंधर्वांना हा पुरस्कार देऊन त्याची सुरुवात करण्यात आली. 9 ऑगस्ट 1901 रोजी प्लेगची लागण झाल्यामुळे विष्णुदास भावे यांनी जगाचा निरोप घेतला. मराठी रंगभूमीच्या या जनकाला आमच्याकडून मानाचा मुजरा. विष्णुदास भावे यांचं कोणतं नाटक तुम्हाला सर्वात जास्त भावतं हे आम्हाला कमेंट करून अगदी नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.